अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ शहर के सरकारी अस्पताल में नर्सिंग की तालीम हासिल करने वाली 20 साल लड़की का इलाज के दौरान मौत के सबब उसके परिवार के लोग सदमे में है। यह वाक़या 4 दिन पहले पेश आया। उसके अहले खाना ने डॉक्टर की जानिब से गलत इंजेक्शन लगाने का इल्ज़ाम लगाते हुए लाश को कब्जे से लेने से इनकार कर दिया है। गुज़िश्ता 4 दिनों से लड़की की लाश विष्णुपुरी के सरकारी अस्पताल के मुर्दाखाने में पड़ी है। इस सिलसिले में लड़की के परिवार और कसीर तादाद में मर्द व खवातीन ने जिला कलेक्टर दफ्तर पहुंचकर एक मेमोरेंडम पेश किया, जिसमें कसूरवार अफराद के खिलाफ में सख्त से सख्त कानूनी कार्रवाई करने का मुतालबा किया गया है। कुमारी प्रजापिताताई लांडगे यांना शासकीय रुग्णालय नांदेड या ठिकाणी जी चुकीची ट्रीटमेंट दिल्या गेली, त्या चुकीच्या ट्रीटमेंट दिल्यामुळे त्यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। त्या विषयाच्या अनुषंगाने गेल्या 4 दिवसापासून त्यांचा पोस्टमॉर्टम होऊन सुद्धा त्यांचा मृतदेह जो आहे तो शवाग्रह नांदेड या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी जिल्हाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी असलेल्या ढालकरी मॅडम यांना परिवाराच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि अशा काही मागण्या केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये संबंधित प्रकरणाच्या अनुषंगाने शासकीय रुग्णालयाकडून जो चुकीची ट्रीटमेंट दिलेली आहे तर त्या अनुषंगाने संबंधित डॉक्टर असतील, परिचारिका असतील तर यांच्यावर 302 अन्वये जे आहे ते गुन्हे दाखल व्हावे। त्याचबरोबर जे आहे ते ती मुलगी त्या ठिकाणी शिकाऊ उमेदवार म्हणून होती, त्याच्यामुळे जे आहे ते त्याचं पुनर्वसन करावं, परिवारातल्या एका व्यक्तीला जे आहे ते नोकरी मिळावी आणि जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाकडून जे आहे ते जे काही सानुग्रह अनुदान आहे ते सुद्धा देण्यात यावं, अशा प्रामुख्याने मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या। जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1 तासाभरामध्ये जे आहे ते या विषयांच्या चर्चेच्या अनुषंगाने एक लेखी स्वरूपाचं जे काय आहे ते आम्हाला उत्तर मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते पुढील आंदोलनाची भूमिका आम्ही ठरवणार आहोत। माझं नाव शुद्धोधन शंकर लांडगे आहे। मी मयत प्रजापतीचा भाऊ आहे सक्का। मला काल मॅडमचा फोन आला होता, तिथल्या जे SGSचे जे मॅडम होते त्यांनी मला कॉल केला होता 2च्या संदर्भामध्ये की तुमची बहीण एकदम सिरियस आहे आणि तिनं टायफॉइड वगैरे झाला आहे आणि त्यांना आम्ही ट्रीटमेंट करत आहे म्हणून त्यांनी मला असं सांगितलं आणि तुम्ही लवकर या। मी त्या ठिकाणी नायगावला होतो, तर त्यांनी माझ्या बहिणीला तिथं SGSच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करून त्याच्यावर टायफॉइडचं इंजेक्शन दिलं आणि ते माझ्या बहिणीला रिॲक्शन झालं। रिॲक्शन झाल्यामुळे ते SGSचा जो काही स्टॉप होता त्यांनीच माझ्या बहिणीला इथं गुरु गोविंद सिंग या रुग्णालयामध्ये दाखल विष्णुपुरीला केलेलं आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः माझ्या बहिणीची परिस्थिती गंभीरशी होती आणि त्याच्यावर यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। या ठिकाणी SGS आपल्या या दवाखान्यामध्ये विष्णुपुरीच्यामध्ये फॅनची व्यवस्था नव्हती, त्याच्यानंतर AC नव्हती, अशा अनेक गोष्टीची समस्या होती, त्याच्यामुळे माझ्या बहिणीचा जीव गेलेला आहे। या गोष्टीचा कुठेतरी शासन प्रशासन दखल घेतली पाहिजे आणि जे याच्यामध्ये दोषी आहेत याचे जे उलट्या केलेले जे काही आम्ही टेस्ट आहेत याच्या टेस्ट करून कुठल्या इंजेक्शनमुळे साईड इफेक्ट झालेले आणि कशामुळे उलट्या झालेल्या आहेत याची सगळी दखल चौकशी करून कायदेशीररित्या दोषीविरुद्ध कारवाई केली पाहिजे। तरच तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि डेड बॉडी पण आम्ही हाती घेणार नाही आणि त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार केलेला आहे या गोष्टीची दखल चौकशी झाली पाहिजे। आणि याच्यामध्ये ज्यांनी टायफॉइडसाठी जे काही इंजेक्शन दिलेलं होतं ते इंजेक्शनचा साईड इफेक्ट झाल्यामुळं माझ्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे या गोष्टीची प्रशासनानं दखल घेऊन दोषीविरुद्ध उचित कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला जर न्याय मिळाला नसेल तर आम्ही डेड बॉडीला हातात घेणार नाही आणि आमचाच असा ठाम या ठिकाणी आम्ही बसून राहू। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़।
हामिला खवातीन और औरतों के दीगर इमराज नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बाजपान, बच्चा दाने की गांठों और अपेंडिक्स हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद। डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।